स्मृति शेष मधुकर राव ताम गाडगे चैरिटेबल ट्रस्ट की तरफ से नागपुर में एक शैक्षणिक छात्रवृत्ति वितरण और करियर मार्गदर्शन कार्यक्रम किया गया। खाद्य व औषधि प्रशासन विभाग के कमिश्नर तुकाराम मुंडे इस कार्यक्रम में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे। इस मौके पर उन्होंने 10वीं और 12वीं कक्षा के साथ साथ ग्रेजुएशन के छात्रों का भी मार्गदर्शन किया। स्मृति शेष मधुकर राव ताम गाडगे चैरिटेबल ट्रस्ट ने रविवार को सिविल लाइन स्थित देश पांडे हॉल में छात्रवृत्ति वितरण और करियर गाइडेंस का कार्यक्रम आयोजित किया। इस कार्यक्रम में IRS उन्मेष वाघ, IPS संदीप ताम गाडगे, जबलपुर के इनकम टैक्स कमिश्नर धनंजय वंजारी, नागपुर यूनिवर्सिटी के पाली और बुद्धिस्ट अध्ययन विभाग के चेयरमैन डॉक्टर नीरज बोधी, रिजर्व बैंक के रीजनल डायरेक्टर सचिन शेंडे मौजूद थे। इस दौरान खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग के आयुक्त तुकाराम मुंडे मुख्य अतिथि और मार्गदर्शक के तौर पर मौजूद रहे। इस मौके पर अनाथ और आर्थिक रूप से कमजोर छात्रों को एजुकेशनल स्कॉलरशिप दी गई। साथ ही सिकल सेल से परेशान छात्रों को अथर्व एजुकेशनल स्कॉलरशिप बांटी गई। इस दौरान IAS तुकाराम मुंडे ने छात्रों को भविष्य में मौके कैसे ढूंढे इस बारे में मार्गदर्शन किया। मला असं वाटतं की 20-25 वर्ष झाल्यानंतर करिअरवरती बोलायला आपल्याला काय अधिकार आहे असं मला काही बिलकुल वाटत नाही। कारण 20-25 वर्षामध्ये पोलाखालून एवढं पाणी वाहिलेलं आहे की आमच्या काळात असं म्हणायची जी वेळ आलेली आहे। कारण त्या काळात आम्हाला एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स जर घ्यायचा असेल तर अगोदर शिक्षक किंवा प्रोफेसर शोधावं लागायचे। त्यांना विचारायला लागायचं की ह्या विषयावरचं पुस्तक कोणतं आहे, ते लेखक कोणते आहे, मग त्याच्यातलं चांगलं कोणतं, आणि ते झाल्यानंतर हे कुठे भेटेल, म्हणजे मार्केटमध्ये भेटेल, लायब्ररीत भेटेल, इथल्या लायब्ररीत भेटेल का दुसऱ्या कुठलं भेटेल, अशा प्रकारची वेळ आमच्या सर्वांच्या काळामध्ये त्यावेळेस होती। आणि आज आपण 21व्या शतकामध्ये ज्यावेळेस वागतो, AI रेव्होल्यूशन ज्याला म्हणतो, मशीन लर्निंग ज्याला म्हणतो, त्यावेळेस पुस्तकं शोधणे तर सोडा, ज्ञानसुद्धा तुम्हाला शोधावं लागत नाही, कारण ते तुमच्या खिशात मोबाईलमध्ये अवेलेबल आहे। आणि अशा युगामध्ये आपण ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस त्या युगामधली चॅलेंजेस आमच्या वेळेसची असणारी चॅलेंज याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो। आणि इथून पुढे जे विद्यार्थी आता 10वीला असतील, 12वीला असतील, ग्रॅज्युएशनला असतील, 3-4 वर्षामध्ये पुढची पायरी ज्यावेळेस चढाल त्यावेळेस आजचा काळ आणि पुढच्या काळामध्ये परत जमीन आसमानचा फरक पडलेला असेल। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाने बदल केलेला आहे। त्याचा अंगीकार आपल्याला करावा लागेल आणि फक्त अंगीकार करून चालणार नाही। तर हे तंत्रज्ञान कोणत्या दिशेने चाललं आहे, त्याचा स्पीड किती आहे, आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊ त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असेल, समाजामधल्या गरजा काय असतील, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय असेल, कोणत्या प्रकारचे जॉब्स असतील, या सर्वांच्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे।